नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दिनांक 25/2/2026 रोजी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. जसं की मंत्रिमंडळाच्या या मंत्रालयात कृती समितीची बैठक झालेली आहे. या सर्व प्रश्नांवरती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता या बैठकीला कृती समितीच्या वतीने कशा पद्धतीने अपडेट दिलं गेलेलं आहे व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण काय दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण असा अपडेट असणार आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओवरती तुमचं मत काय आहे, तुमचं कमेंट काय आहे किंवा तुमचं ओपिनियन आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा. जसं की तुमच्या ज्या प्रलंबित अशा मागण्या आहेत त्याच मागण्याला अनुसरून आपल्या कृती समितीचे पदाधिकारी या मंत्रालयात या ठिकाणी हजर झालेले आहेत. याबद्दल संपूर्ण सविस्तर आढावा पाहत आहोत. पहा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक 25/2/2026. बातमी जरी 3-4 दिवसा अगोदरची असली तरी सर्वात महत्त्वाचा अपडेट आहे. जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ पसरणं गरजेचं आहे, जेणेकरून कृती समिती काय अपडेट दिलं गेलेलं आहे ते तुम्हाला देखील माहीत होणं या ठिकाणी गरजेचं आहे. पाहू शकता, दिनांक आहे 25/2/2026. आज रोजी बघा, प्रत्येक शब्द न शब्द, मुद्दे न मुद्दे या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. आज रोजी माननीय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रधान सचिव, उपसचिव, ICDS आयुक्त यांच्यासोबत मंत्रालयात कृती समितीची बैठक झाली. ही बैठक झालेली आहे 25 तारखेला म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी. सुमारे तास सव्वा तास चाललेल्या, बघा सारखंच म्हणजे 6 महिन्या अगोदर 4 महिन्यानंतर लगेचच आपली कृती समिती बैठक घेते, आंदोलन करत असते, परंतु निर्णय काही होईन असं झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर जे अंगणवाडी ताई आहेत ते नाराज झालेले आहेत. याच मुद्द्याला अनुसरून आपल्या कृती समितीने सुमारे तास सव्वा तास या ठिकाणी बैठक घालवलेली आहे. कृती समितीच्या वतीने सुभाष शमीम, राजेश सिंग, दत्ता देशमुख, जीवन सुरुडे व शकुंतला घोरपडे या पदाधिकारी, ज्या कर्मचारी कृती समितीच्या जे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी उपस्थित होते. बघा पुढे, प्रोत्साहन भत्तात मानधनात म्हणजे जो प्रोत्साहन भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करणे, सेविकापदी थेट नियुक्ती करण्यात आलेल्या मूळच्या मिनी सेविका व मदतनीस यांचे निवृत्तीचे वय 65 करणे, आजारपणाची रजा, उन्हाळ्याची 1 महिना सुट्टी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन, थकीत केंद्रीय मानधन, 5G चा टॅब, डेटा रिचार्ज, थकीत TADA, इंधन, CBA भत्ते, लाडकी बहीण अर्ज भरण्याचा मोबदला आदी या सर्व मुद्द्यांवरती सविस्तर अशी चर्चा करण्यात आलेली आहे. तब्बल तास सव्वा तास चाललेल्या बैठकीमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेला आहोत, या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत हा बैठक पार पडलेला आहे. या सविस्तर अशा मुद्द्यांवरती चर्चा केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर जरी दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळत असला तरी बऱ्याच अंगणवाडी दुर्गम भागातल्या अशा आहेत त्यांना ऑनलाईन काम या ठिकाणी सर्व्हरमुळे म्हणा किंवा काही चुकून अनावधानाने काम राहिलं असेल तर तशा सेविका किंवा मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळालेले नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. जसे की काम करून देखील त्या ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही, त्यामुळेच तो प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करावा अशी मागणी आपल्या कृती समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे. बघा पुढे, जुन्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 65 करणे, सर्व थकीत देयके अदा करणे अशा ज्या काही मागण्या आहेत ते बैठकीत मान्य केल्या गेल्या आणि प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात जो 10 निकष या ठिकाणी ठरवलं गेलेला आहे त्या निकषात बदल करण्याची आवश्यकता आहे. हे मान्य करून येत्या 15 दिवसात आपल्या सूचना पाठवण्याबाबत त्यांनी सर्व संघटनांना आवाहन केले आहे. उन्हाळ्याची सुट्टी वाढवणे हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. जसं अंगणवाडी सेविकांना मे महिन्यामध्ये 16 दिवस सुट्ट्या व अंगणवाडी मदतनीसांना 16 दिवस सुट्ट्या हे न देता सरसकट अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना उन्हाळ्याची सुट्टी महिनाभर देणं हे देखील या कृती समितीने या ठिकाणी आपल्या अदिती तटकरे यांच्यासमोर स्पष्टीकरण दिलेलं आहे. उन्हाळ्याची सुट्टी वाढवणे, मदतनीसांना लाडकी बहीण अर्ज भरण्याचा जो मोबदला देणे या बाबतीत मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. अंगणवाडी
अंगणवाडीपासून ठराविक अंतरावर खाजगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या बालवाड्या आहेत त्या काढायला परवानगी न देण्याबाबत शालेय शिक्षण विभागाशी तसेच निवडणुकीचे काम न देण्याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करण्याचे त्यांनी मान्य केलेलं आहे। एकूणच या बैठकीत अनेक विषयांवरील चर्चा पुढे गेली आहे। बृजपाल सिंग, सुभाष यमी, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। बघा, जास्तीत जास्त महाराष्ट्रभर हा व्हिडिओ व्हायरल करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती नेमकी कोणती मागणी घेऊन आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणजे आपल्या मंत्रालयात ही जी बैठक संपन्न झालेली आहे, नेमकं कोणत्या विषयांवरती चर्चा झालेला आहे, काय या ठिकाणी अपडेट आलेला आहे, याबद्दलच ए टू झेड सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत। एकमेव असं चॅनल आहे जे चॅनल कृती समिती असो, समन्वय समिती असो, कोणतीही समिती असो, आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसंदर्भात नक्कीच या ठिकाणी त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी लढत असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या 2,10,000 अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या संपूर्ण सर्व अंगणवाडी ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा आमच्या अध्यापनाचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।